माझं म्हणणं हे आहे की घटना घडते, तुम्ही येता, आम्ही लोक कामधंदे सोडून इथं बसतो, कालपासून लोक उपाशी इथं बसलेले आहे, लोक आंदोलन करतात, काहीतरी होते, कोणाचं तरी नुकसान होते, एखाद्याच्या घरचा जीव जाते। याच्यामध्ये काय होते की फॉरेस्ट डिपार्टमेंटने एक योजना सुरू केली आहे, जीव द्या 25 लाख घ्या। या योजनेचा मला वाटतं प्रसार प्रचार करण्याच्या कामामध्ये तुमची पूर्ण यंत्रणा जी आहे ते लागलेली आहे। का असं करताय? एखाद्याचा जीव एवढा हलका, एवढा स्वस्त झालेला आहे का? तो व्यक्ती 65 वर्षाचा असो की 25 वर्षाचा असो, जीव जो आहे तो प्रत्येकाच्या घरचा जीव खूप त्याचा म्हणजे जवळचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मेल्यानंतरची त्याची जी कमी आहे, उणीव आहे, ते कोणी भरून नाही काढू शकत। दोस्तों, आप देख रहे हैं सच 24 चैनल और मैं आपके साथ आपका दोस्त सैयद जावेद। मेरे साथ में कैमरामैन राम कोड़ोते मौजूद है। हम देवलापाट क्षेत्र में आने वाले झिंझरे इस गांव में। दोस्तों, हम आपको बता दें कि पिछले कुछ महीनों से इस क्षेत्र में लगातार बाघ का हमला हुआ है और इस हमले में कई किसानों की जान गई है और कई किसान घायल हो चुके हैं। इसी कड़ी में कल की घटना हुई है कि एक महिला किसान के ऊपर में गांव के करीब एक खेत में काम कर रही महिला किसान के ऊपर एक बाघ ने हमला किया। हमले में उस महिला की जान चली गई है। अब उसी मामले में इस गांव में रात से लोग बहुत तहश में है, गुस्से में, नाराजगी में है। प्रशासन के खिलाफ नारेबाजी लग रही है और आप देख रहे होंगे मेरे पीछे फॉरेस्ट डिपार्टमेंट के पुलिस फोर्स लगी हुई है और हम इस सिचुएशन में है जहां पे प्रशासन और गांव के लोग आमने सामने हैं और अपनी अपनी मांग को लेकर और उनकी जो नाराजगी है वन्य प्राणी की सुरक्षा के साथ साथ में इस क्षेत्र में रहने वाले वो किसान, वो ट्राइबल्स, उनकी भी सुरक्षा की बेसवाल उठ रहा है। उनकी सुरक्षा के ऊपर मांग उठाई जा रही है। आए दिन लोग अपने खेतों में जाने के लिए परेशान है। कहीं ना कहीं यहाँ के जो लोग हैं इनकी अपनी एक मांग है, उनकी अपनी सुरक्षा के ऊपर जो उन्होंने मांग उठाई है। आज हम वही आपको दिखाना चाहेंगे और हम उन लोगों से बात करवाना चाहेंगे जो इस गांव में रहते हैं, जिन्होंने ये हालात से वो गुजर रहे हैं। और यहाँ पे जो और भी संगठना के, आदिवासी संगठना के जो नेता आए की बात करवाएंगे और जानना चाहेंगे कि भाई इसमें कितनी सच्चाई है, क्या प्रशासन इनको कितना सपोर्ट कर रहा है और क्यों यहाँ के जो लोग हैं वो नाराज है। और लोग इस गांव के जो लोग हैं, रात से अभी तक लोग यहाँ पे भूखे पेट बैठे हुए हैं अपनी मांग को लेकर। तो हम दिखाना चाहेंगे कि यहाँ पे पूरा अभी क्या सिचुएशन चल रही है। कुछ अधिकारी, फॉरेस्ट के अधिकारी लोग आए हुए हैं, सीसीएफ साहब आए हुए हैं। भाषण देत नाही, हा विषय खूप गांभीर्याचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा विषय असा की याच्यानंतर जेव्हा पुन्हा ही घटना घडली, ही घटना घडल्यानंतर जे माननीय ते हाडासाहेब जे होते ते होते ना डीएफओ, त्यावेळेस त्यांच्यासमोर आम्ही सेम चर्चा केली। चर्चा केल्यानंतर त्यांनी, जसं आज तुम्ही काही प्रतिनिधी पाठवले होते तसेच ते प्रतिनिधी बनवून आले। त्यांनी म्हटलं की मी सीसीएफ मी जे बोलणार आहे ते सीसीएफ बोलणार आहे आणि मी सगळं लेखी देतो, लेखी देण्यासाठी तयार झाले। पण त्याच्यानंतर सुद्धा या घटना घडतच राहिल्या। माझं म्हणणं हे आहे की घटना घडते, तुम्ही येता, आम्ही लोक कामधंदे सोडून इथं बसतो, कालपासून लोक उपाशी इथं बसलेले आहे, लोक आंदोलन करतात, काहीतरी होते, कोणाचं तरी नुकसान होते, एखाद्याच्या घरचा जीव जाते। याच्यामध्ये काय होते की फॉरेस्ट डिपार्टमेंटने एक योजना सुरू केली आहे, जीव द्या 25 लाख घ्या। या योजनेचा मला वाटतं प्रसार प्रचार करण्याच्या कामामध्ये तुमची पूर्ण यंत्रणा जी आहे ते लागलेली आहे। का असं करताय? एखाद्याचा जीव एवढा हलका, एवढा स्वस्त झालेला आहे का? तो व्यक्ती 65 वर्षाचा असो की 25 वर्षाचा असो, जीव जो आहे तो प्रत्येकाच्या घरचा जीव खूप त्याचा म्हणजे जवळचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मेल्यानंतरची त्याची जी कमी आहे, उणीव आहे, ते कोणी भरून नाही काढू शकत। दुसरी गोष्ट अशी की अहवाल सादर करायला पाहिजे होता आरएफओनी, त्याने नाही केला, ठीक आहे। पण त्याच्यानंतर ज्या लोकांना ही घटना माहिती पडली त्या लोकांनी त्याच्यावर तर कोणती ऍक्शन केली? 14 वेळेस झालं। आज मगाशी
ठाकरेजींनी फोन केला माननीय मुख्य आपल्या वनमंत्र्यांना, त्यांना 14 केसेस झाल्यानंतर ही पहिल्यांदा घटना माहिती पडली असं त्यांनी सांगितलं. म्हणजे 13 घटना या झाल्या, या त्यांना का माहीत होत नाही. नाही काय होते सर सांगतो मी तुम्हाला. होते काय, आम्ही लोक चक्का जाम करतो, आम्ही लोकांना थांबवतो, पोलीस डिपार्टमेंटला त्रास होते, आणखी लोकांना त्रास होते, सार्वजनिक बाकी डिपार्टमेंटला त्रास होते. मग तुम्ही लोक येतात, तुम्ही लोक बसता, चर्चा होते, चर्चा झाल्यानंतर एक कागद भेटते, तो कागद घेऊन आम्ही घरी जातो, दुसऱ्या दिवशी ऍज इट इज होऊन जाते. मग एखादी पुन्हा घटना होते, मग आम्ही पुन्हा येतो. आम्ही कामधंदे सोडून तेच कामं करतो का? आणि म्हणून जोपर्यंत कलेक्टर महोदय या बाकीच्यांना हेड ऑफ द डिपार्टमेंट बजेट प्रोव्हिजन ते करणार नाही, तर हे काही बऱ्याचशा गोष्टी करू शकत नाही. याचं ज्वलंत उदाहरण आहे. कारण मी स्वतः डीपीसीचा मुद्दा झाला, साहेब ते होते, मी बोललो डेप्टी सीएम साहेबांना, फडणवीस साहेबांना उदाहरणं देऊ हे नेवगावचा घटना वारंवार होऊ नये याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. हे मी बोललो 2 ऑगस्टला जिल्हा नियोजनच्या बैठकीला. म्हणून कलेक्टर महोदयांना बोला आणि त्यांना मिटिंग लावा, ट्रायबल डिपार्टमेंटला बोलवा. कारण की हे सर्व जेवढा की हे माझ्या अधिकारात नाहीये. ऑब्व्हियसली तुमचे हात बांधलेले आहे, मानतो आम्ही, ठीक आहे. काही गोष्टीत तुमचे हात बांधलेले आहे, काही गोष्टीमध्ये दुसऱ्या अधिकाऱ्याचे हात बांधलेले आहे. पण समन्वय जर साधला गेला आणि ते सगळे लोक जे लोक या सिस्टम मध्ये एक डिसिजन घेण्यासाठी, नंबर 2 ते डिसिजन इम्प्लिमेंट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, असे सगळे लोक त्या ठिकाणी असले पाहिजे. मग तो पदाधिकारी असो किंवा एखादा गॅजेटेड अधिकारी असो, हे सगळे लोक त्या ठिकाणी असले पाहिजे. आमच्यासाठी कलेक्टर आलेच पाहिजे. डिव्हिजनल कमिशनरची गरज असेल तर डिव्हिजनल कमिशनर पण आलेच पाहिजे. तिथं मंत्र्याची गरज असेल तर वनमंत्री पण आले पाहिजे. मुख्यमंत्र्याची गरज असेल तर मुख्यमंत्री पण आले पाहिजे. पण याच्यामध्ये असं व्हायला नको की तो नाही आला. एक तारीख डिसाईड केली पाहिजे. त्याच्यासाठी आता वेळ डिसाईड केली गेली पाहिजे. आपल्या डिपार्टमेंट कडून असा प्रस्ताव केला पाहिजे की आपण या देवला पार्क क्षेत्रातल्या सगळ्या लोकांची एक जनरल मिटिंग लावाल. त्याच्यामध्ये कोणी नेता आणि कोणी असा म्हणजे पैसेवाला म्हणा किंवा मग एखादा पॉवरवाला व्यक्ती तेच लोक गेले पाहिजे असं इम्पॉर्टंट नाही आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती सामील झाला पाहिजे. प्रत्येकाला आपला विषय ठेवता आला पाहिजे. याची तरतूद, याची कुठेतरी व्यवस्था आपल्या डिपार्टमेंट कडून करण्यात आली पाहिजे.